तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील लॉजिंग हॉटेल्समध्ये लग्नाआधी शारीरिक शोषणाचे प्रकार उघड झाले आहेत। फिर्यादीच्या FR नुसार आरोपीने इंस्टाग्रामवरून संपर्क साधला। पीडितेला केवळराम पेट्रोल पंपाजवळील गुप्ता लॉज परिसरात नेऊन लग्नाचे आमिष दाखवले आणि शोषण केले। पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्याम मडावी व महिला हेड कॉन्स्टेबल शालिनी सोलंके यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीप्रमाणे शहरातील आणि महामार्गावरील अनेक लॉजिंगमध्ये अशाच प्रकारचे अवैध धंदे सतत चालतात आणि यामधून गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष, नियम आणि परवाने फक्त कागदावर राहिल्यामुळे अशा घटनांना आळा बसेल असे दिसत नाही। अशा परिस्थितीत प्रशासनाने त्वरित लॉजिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करत CCTV तपासणी, नोंदवही पडताळणी आणि नियमित छापा यासह उपाययोजना उचलायला हव्यात। पोलीस कारवाई अपुरी राहिली तर शोषणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत राहतील। हे गंभीर प्रशासकीय आणि सामाजिक संकट आहे। मूर्तिजापूर व महामार्गावरील लॉजिंगमधील शोषणाचे प्रकार वाढत आहेत। प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे आणि ही घटना फक्त एक उदाहरण आहे। अशा घटनांवर त्वरित लक्ष न दिल्यास अवैध धंद्यांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होणे अपरिहार्य आहे। प्रशासनाला आता या समस्येवर लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा ही परिस्थिती अधिकच गंभीर स्वरूप घेणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर।